हॅलो एव्हरीवन. तर पालक हा खूप पौष्टिक असतो, तुम्हाला तर माहिती आहे. तर आपण पालक नॉर्मली जास्त खात नाही, तर त्यासाठी आपण बनवूया पालक पुरी, जेणेकरून पालक पण आपल्याला खाण्यात येईल आणि छान पण लागेल टेस्टेड. त्यासाठी मी घेतलाय पालक स्वच्छ पाण्याने धुवून, आणि त्यानंतर इथे घेतलंय आलं, लसूण, हिरवी मिरची 2 ते 3 आणि थोडीशी कोथिंबीर. हे आता आपण मिक्सर करूया. स्वच्छ धुतलेला पालक असंच मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा. जास्त पालक घ्या जेणेकरून छान लागेल पालक पुरी, आणि ही बरेच दिवस पण टिकते, 8 ते 15 दिवस. त्यानंतर लसूण घेतलाय, त्यानंतर हिरवी मिरची, आलं आणि थोडीशी कोथिंबीर. हे सगळं आपण आता मिक्सर करून घेऊया. जिरे टाकून घ्यायचे. आता हे आपण मिक्सर करू. त्यानंतर मी इथे घेतलंय गव्हाचं पीठ चाळून, त्यामध्ये थोडस एवढं ज्वारीचं पीठ टाकायचं, जेणेकरून आपल्या पुऱ्या खुसखुशीत होतील. आणि थोडासा रवा टाकायचा, पाव वाटी टाकला तरी चालेल. आणि त्यानंतर मी घेतले तीळ आणि ओवा. ओवा थोडा रश करून घेतलाय, ते पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये अर्धा ते 1 चमचा हळद टाकायची. त्यानंतर थोडस लाल तिखट 1 ते 2 चमचे. तुमच्या तिखट जेवढं तुम्हाला आवडते त्यानुसार तुम्ही टाकू शकता. आणि चवीनुसार मीठ. त्यानंतर आपण हे जे पालकचं मिक्सर करून घेतले ते सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि आता हे आपण सगळं छान मळून घेऊया. अशा प्रकारे एकदा मळून घेतल्यानंतर त्यामध्ये असं थोडस 1 पळी तेल टाकायचं आणि अजून एकदा छान मळून घ्यायचं. अशा प्रकारे मी तेल टाकून परत एकदा मळून घेतले, छान मऊ करून घेतलाय. आता ह्याला आपण 10 मिनिटं असंच ठेवूया. त्यानंतर मी इथे तेल गरम करायला ठेवलंय कढईमध्ये तळण्यासाठी. आणि आपण जे हे बनवलेलं गोळा आहे त्याची मी असं छोटा एक गोळा करून घेतला आणि पिठामध्ये ते बुडवून घ्यायचा. आणि आपण जशी चपाती लाटतो, फक्त त्यामध्ये तेल नाही लावायचं, नॉर्मल गोल चपाती लाटून घ्यायची. तर आपण आता चपाती लाटून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे मी त्याची गोल चपाती सारखं लाटून घेतलंय. आणि एक वाटीच्या साह्याने जे किंवा झाकण काय जे काय तुमच्याकडे असेल त्याच्या साह्याने तुम्ही असं गोल गोल पुऱ्या करू शकता. तर मी अशा गोल सगळ्या पुऱ्या करून घेते. हे फास्ट प्रोसेस आहे, तर तुम्ही असंच करा एक एक पुरी लाटण्यापेक्षा, आणि छान गोल पण होतात. अशा प्रकारे मी सगळ्या ह्या पुऱ्या करून घेतात, बघा किती छान निघतात. आणि आता आपण तळून घेऊया. तेल चांगलं गरम झालंय, तर आपण असं एक एक पुरी ह्याच्यात टाकून घ्यायची. ऍट अ टाइम तुम्ही 3 ते 4 पुऱ्या टाकू शकता. त्याला कमी आणि जास्त फ्लेमवर तळून घ्यायचं. तुम्ही बघू शकता किती छान आपल्या पुऱ्या फुगल्यात, आणि टेस्ट पण खूप छान होते. अशा प्रकारे तळून घ्यायचं एक एक. त्याला परतवून घ्यायचं परत. अशा प्रकारे थोडासा ब्राऊन कलर आला की त्याला काढायचं, जास्त परतून घ्यायचं. तुम्ही बघू शकता किती छान आपल्या ह्या पालक पुरी रेडी झाल्यात. त्याला मी आता फॉइल पेपरवर काढून घेते. जर तुम्हाला या पालक पुरी आवडली असतील तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा, आणि मला कमेंट मध्ये सांगा की तुमच्या कशा झाल्यात ते. थँक्यू. बघू शकता अशा प्रकारे मी माझ्या सगळ्या पुऱ्या पालक पुरी तयार करून घेतल्यात, आणि खूप छान झाले. टेस्ट पण खूप छान झाली आहे. जर तुम्हाला आवडलं असेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये सांगा की कसं झालंय. थँक्यू.